हा चालू झालं. मोबाईल घेतला का? हा मग कोणता? सॅमसंग लोकांचा आहे. मी तर डोंगर काय झालं तो ब्लॉग मध्ये दाखवलं. एवढं बारीक पेमेंट नको करू तू. किती करू मग? 2-3 हजारच करलो होतो आज पेमेंट. रायन फाटाचे मालक, सिंगल संघटनेचे अध्यक्ष नाही रे, राय पाटण. राय पाटण, वेदांत भाऊ कोटकर. रोज रोज तो सगळं दाखवायचं पण आला माय पैसे मा भाऊ मीडिया तू आता मला ब्लश करायला लावला. लोकांना इतना भी अच्छा नहीं. तू है तेरे पास पैसा है ना भाई. माझे स्टुडंट बघतात. माझ्या स्टुडंटला कळू दे गव्हर्नमेंटचे माणसं काही दिसते. बरं माझ्या स्टुडंट आता मला माझ्या स्टुडंटसाठी सांग एकदा काहीतरी अभ्यास कसा करायचा. त्यांना तू भेटू नाही शकला. अभ्यास करा बुवा. काय फक्त डॉक्टरांना विचार ना इकडे. MBBS डॉक्टर नाही पण माझा तू नर्सिंगचा आहे ना, तू सांगू शकतोस. निलंगा खाऊन कसा अभ्यास केला होता? कष्टाचे दिवस काढले आम्ही. 2 रुपयाचा चहा, 5 रुपयाचं जेवण, हा ते खाऊन अभ्यास केला 7 रुपयावर दिवस काढला. आणि तुला कोण डिस्टर्ब केलं ते मी सांगत नाही. दिवे ठेवायला कोण यायचं क्लासमधून रूममधून बाहेर हे काढायचं. आपला तर सगळं गोष्ट पब्लिक आहे पण माहिती तू स्टुडंट आहे माहिती त्यांना वाट विचारतील ना ते दिवा काय म्हणून. तू सांगा ना मग त्यांना मैदानची इंस्टा आयडी सांग. लोक बघायला येत रे. बंद कर रे. बंद कर येते राहू दे. अरे बंद कर. आणि वरचं खालचं दिसत नाही. अरे काढू की नको. खालचं दिसत नाही ना. जॉकीची नाही माझ्याकडे 100. ह्याला दुसराच माणूस आहे. कंटेंट देऊ का? अय कोणतं कार्ड आहे असे पॅन कार्ड. आणि तुझे काय लिहिलंय मराठीत लिहून दिलं सगळं तुला. अरे वेदन पैसे पण निघले का पाऊस येतो का ना वेदन कोटकर. अरे बाप हे गोष्ट पाहिजे बाप मेन गोष्ट हे मिळून हे कमवा तुम्ही बाप. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य सेवा वेदन बालाजी कोटकर आदी परिचारिक. जन्मदिन अनुसूत काय ते 7/2 काय ते जॉईनिंग डेट आहे का. ग्रामीण रुग्णालय रायन फाटा तालुका रायपाटण राजापूर जिल्हा रत्नागिरी. बास भावा हेच एवढंच कमवलं पण आयुष्यात दुसरं काय पण. दुसरं तर काही कमवता आलं नाही तुला. आण भावा दुसरं त्याला कमी नाही भाऊ, पण त्याला पैसे सगळे पैसा भाऊ कोणत्या पुरीच्या नावावर उडू राहिला त्यालाच माहिती. वेदांत कोटकर महाराष्ट्र शासन. खूप इम्पॉर्टंट भाऊ या गोष्टीचा. हे चाव्या कायच्या पाहिजे हॉस्पिटलचे काय स्टोर रूमची कोणतं स्टोर होता इकडं. इन्स्ट्रुमेंटल स्टोर. आमच्या हॉस्पिटल थोडीशी करत होती भाऊ इन्स्ट्रुमेंटची भेटेन का आम्हाला. देऊन टाका ना घेऊन जा. ॲप्लिकेशन करू तुम्हाला आम्ही. छान आहे भाऊ. आणि सोबत घेऊन फिरावं लागतं का. नाही बसला दाखवावं लागतं ना ID प्रूफ. बसचं रिझर्वेशन बुक केले. हां याचा बी फायदा भेटतो का. फायदा नाही काही. मग ID प्रूफ मागतात बस मध्ये. महाराष्ट्र शासनाचे जे बसचं रिझर्वेशन करावं लागतं मला जाताना. ओके ते रिझर्वेशनला ID मागतात. छान भावा. वेद्या भावा तो इमानदारीने मागच्या जन्मात किंवा ह्या जन्मात काहीतरी पुण्य केलं तर म्हणून तुला हे सुख भेटलं. हा स्वप्नील फासाडीची मैत्री कमवून दुसरं काय कमवलं. बस 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 मैत्री कमवली बस. मी तुला कमवलं. स्वप्नील अनिल फासाडे मी तुला कमवलं म्हणून मी अजून प्रयत्नच करू राहिलो का. जाऊ दे रोज वेदांत चला आता ठेव. मोठं करशील काय. नाही भाऊ मोठं करण्याची तर खूप इच्छा आहे. सध्या बघू देव आपलं काय करतोय. प्रयत्न चालू आहेत. तू 7 असेल तर सगळं होईल भावा. नक्की बस कर की आता बंद कर. लाज वाटत राहिली का. याला घे कंटेंट आहे. गरीबाला काय गेलं श्रीमंत आहेस बिना कपड्याचा. इज्जत काढली माझी अशा प्रकारे. हे गुन्हा होईल तुझे याच्यात आमचा काहीच दोष मी नाही. फक्त सत्य बोलतो. तू लागते तुला आपोआप. तू सत्य बोलास. नाही तू सत्य बोलतोस ते लागते मला आपोआप असं.
बरं मला एक सांग वेदांत, तू नेक्स्ट टाइम जेव्हा येशील तेव्हा तू काय काय घेऊन येशील सोबत आता? आता ह्या वेळेस तर काय नाही, भाऊ पैसे डायरेक्ट भाऊची सोबत काय आणू म्हणजे आता 50 माझी वहिनी आणतो सोबत. हा, मग तू येशील आता अरे तू सरकारी नोकरीवाला आहेस, तुला कोणी देते? आत्ता करतो म्हणा, आत्ता देते तुला. मग तू करी नका म्हणून हे बिग क्वेश्चन. बिग क्वेश्चन सांग पटकन. काय आणू? लाडू चक्री चिवडा अरे आणू. खायचं नका आणू, तुझ्यासाठी काहीतरी काय आणशील? माझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी काय घेशील? गुट्टे पिट्या चोर धरून तू. सच्या, तू राहू दे, मी जातो लग्नात. भाऊ आमंत्रण तू तसं लग्नाला बोलवच नाही, तुला वाढायला बोलवलं. लोकांना फक्त पाहिजे होतं गव्हर्नमेंटची माणसं कशी वाढतील. कशी गरिबीत जगतात. स्ट्रगल. वेदांत हे भावांनो हे पहा, गव्हर्नमेंटच्या माणसाला असं चार्जर वापरावं लागतं 1 वर्षानंतर पण. दुसऱ्याचा बॅगची शिलाई दाखव. बॅग पण दाखवतो. इथं दाखव, बाहेर जाऊ. थांब भावा तुम्हाला वेदांची शूज दाखवतो गव्हर्नमेंट लागल्यानंतर. हा बा हे शूज आज 1 वर्ष आले भावांनो. हे बा हे शूज आज 1 वर्ष आलं. वैद्या किती वर्ष आलं वैद्या? 2 वर्ष आला असं ना 2 शूजला? 1.5 आणि शूज कसे घेतले सांग ना. FC रोड फॅशन स्ट्रीट. फॅशन सीट नाही जाऊन फक्त एका सेकंदात शूज घेऊन आलता. विसरलास ना भाऊ तू, स्वतः जगण्याचं विसरलास तू. असता काय म्हणा घरे 50,000 अकाउंटला देऊन डायरेक्ट, तरी पण शूज घ्याय ना मी. भाऊ तेवढं सिम्पल कसं राहिलं बरं त्या रामकृष्ण? मला आवडतं सिंपल राहायला. हा त्याच्यामुळे जिंदगी आपण जगायची. त्याच्यामुळेच तू गव्हर्नमेंट लागलास भाऊ. नाही लाईटला दिसत तेव्हा दिसन तो. तुझी फोटो काढतो म्हणजे आठवणी. मी स्टेटस टाकणार गेलो संध्याकाळी इंस्टाला, तरच मला सगळे अख्ख्या शाळेत त्या पुरी बघतात आपले. मग टाक आयडी मेन्शन कर. अंडरपॅन्ट पेज उभं कर त्याला. कसं थांबू? कुठं थांबू? छेड्या फिड्या त्यामुळे लगेच घडी ती भेटली असती बरं झालं असं. घडी आहे का एक्स्ट्रा? तू घडी घेतली बॅग मध्ये? आज तो कष्टकरी पॅनल मधला कष्टकरी विद्यार्थी, आरोग्य सेवक म्हणून रुजू होऊन 1 वर्ष झालं तरी भाऊच्या पायात ते बुट. अरे चांगलं काहीतरी करायला म्हणून थांबला होता. चला बस झाला आता. भावा लय इज्जत काढली. मी काय म्हणतो हेच आहे का ते रहस्य ज्याच्यामुळे तू गव्हर्नमेंट लागलास? तो दाबण्याने शिला भाऊ, सुई सुद्धा भेटली नाही भाऊला. 50,000 इंटू 12 करा किती होतील? 6 लाखाच्या आसपास होतील ना. 6 साडेसहा लाख. 2 लाख खर्च. हा. किती भाऊ जीव तोडून खर्च राहतात. जीव तोडून म्हणजे वडापाव खातो 15 दिवसाला तो. नाही बरं पण मा भाऊ मोठा आहे भाऊ छान. पण भाऊ जीव हे आहे, आगरी आहे भाऊ. भाऊचा जीव हे मित्र माझे आहे, जीव आहे. जीवलग मित्र. ढवळ्या पवळ्या. नाही भाऊ पण मग कधीच कोणत्या गोष्टीचं अजून गर्व नाही. गर्व नाही. माझ नाही. सगळ्यात सिंपल त्याच्यामुळे त्याच्या कष्टाने आज लागला. हृदय प्रामाणिक आहे. हृदय प्रामाणिक आहे. रायन पाटाला. बंद कर स्वप्नील, बंद कर. लय झाला आता. एवढी इज्जत काढलं मी ब्लॉग मध्ये. काय सांगू तुला? पडणार आहेत सगळ्या गोष्टी. हा? या गोष्टी सगळ्या पडणार आहेत. पडू दे मला तुझं. पार्टी सांग देईल. काय देईल? गोवा इज काय? हा निले म्हणलं. गोवा ट्रिप पार्टी. वेदांतकडून गोवा ट्रिपची पार्टी. तुम्ही या, जाऊ ट्रिप. हा हे निल्या पण म्हणलं होतं का वेदांतकडून आपल्याला गोव्याला जायचं नाही. गाडी लावलो तू त्याला लग्नात घुसून त्या ग्रुप होता ठेवून येतो. ब्लॉग चालू हाय कर. सचिन हाय कर. सतीशा डोंगन बघू तुझं. अशा प्रकारे आता आमची विदाई होते. चाललंय वेदांत आता. होप सो लवकर येशील तू वापस. नक्कीच मित्रांनो, आजचा दिवस खूप आठवणीत राहील माझ्या. आणि स्वप्नील दादाचे विशेष आभार. त्यांनी आम्हाला वेळेच्या आत 9:10चा टाइम होता बसचा. आता झाले 9:07 मिनिटं झाले. 9:07 मिनिटं त्यांनी मला एकदम वेळेत पोहोचवलं. ही वैभव ट्रॅव्हल्स. अशी तर आपण दाखवली ती. सॉरी आलो आम्ही. हे आमचा वैभव ट्रॅव्हल्स एकदम ॲक्युरेट टाइम मध्ये पोहोचला आम्हाला. धन्यवाद स्वप्नील. ओके जा.
भेटा नंतर आम्हाला. हो हो भेटा. काळजी घे. काळजी घे तू पण. गेला वेदन भाऊ पटकर गेलेत आता. आपण दादा आपल्या रूमला जाऊ. होप सो तुम्हाला आला आहे ब्लॉग होप सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. लाईक करा, सबस्क्राईब करा वेदांसाठी. हो मला तुला सोड वाटणं म्हणून तुला भेटायला आलाय. जागा आहे. नाही नाही चल येऊ का. एकावर एक बसून जाऊ. झोप. पाणी पण दिले ना त्यांनी. नाही आणि घेतो बळ थांबल ना समोर. ठीक आहे चालतंय. चल येऊ मग. बाय. गुड नाईट. काळजी घे. बाय बाय. सरप्राईज होतं बरं का.